रामकृष्ण हरी माऊली. संत एकनाथ कथा. कथेचे नाव एकनाथ सेनापती बनतात. देवळावरील आपल्या देवघरात जनार्दन महाराज समाधी लावून बसले होते आणि एकनाथ बाहेर पहारा करीत होते. एकाएकी अचानकपणे दौलताबाद शहराला शत्रूच्या सैन्याने वेढा दिल्यामुळे गडावर हल्लाकल्लोळ उडाला. बादशहाकडून एकदम शत्रूवर चाल करून जावे असा तातडीचा निरोप घेऊन एक स्वार जनार्दन पंताकडे घाईघाईने आला. एकनाथापुढे मोठा पेच निर्माण झाला. स्वामी चिंतनात गुंतलेले, त्यांचा समाधिभंग होऊ नये ही इच्छा आणि बादशहाचा हुकूम तर तातडीचा. विचार करण्यास तर बिलकुल वेळ नाही. तोफांचे भयंकर आवाज कानी पडत होते. त्यावर धावपळ सुरू झाली. एकनाथाने मनाशी निर्णय घेतला. जनार्दन पंताच्या पोशाखाकडे त्यांचे लक्ष गेले. लगेच पायात तुमान चढविला, अंगात चिलखत सरसावले, डोक्यावर मंदिल फडकाविला, ढाल तलवार घेतली आणि मनात म्हणाले, काय वाटेल ते होवो, यश येवो अगर न येवो, दोन्ही गोष्टी सारख्याच. यश आल्यास स्वामींजींच्या यशाच्या नौबती चहूकडे झडतील आणि रणांगणी मरण आल्यास देहाची सार्थकता होईल, असा थोर विचार करून घोड्यावर स्वार होऊन ते गडावरून खाली उतरले. खाली येऊन पाहतात तो शत्रूचा तोफखाना शहराचा तट उडवीत आहे. असे दृश्य त्यांना दिसले. शहरातील लोक हवालदिल झाले आहेत. आपल्या बादशहाचे सैन्य खडे आणि ते सेनापतीच्या हुकुमाची वाट पाहत होते. एकनाथाने शत्रूवर एकदम तुटून पडण्याबद्दल रणशिंग फुंकले. वेशीचे दरवाजे सताड उघडले गेले आणि सेनापती एकनाथाने सर्व सैन्याशी शत्रूला धडक मारली. तोफांची गोळाफेक झाली. शस्त्रांचा खणखणाट उडाला. चार घटका रणकंदन होऊन शत्रूला काढता पाया घ्यावा लागला. जनार्दन वेषधारी एकनाथाने शौर्याची कमाल केली आणि जनार्दन पंताची चहूकडे वाहवा होऊ लागली. मौज अशी की जनार्दन पंत व एकनाथ यांच्यात बरेचसे साम्य होते आणि सर्व पोशाख जनार्दन पंताचा. अशा रणधुमाळीत सेनापतीच्या चेहऱ्याकडे निरखून बघण्यास वेळ कोणाला असतो. शिवाय एकनाथाने जनार्दन पंताची भूमिका इतक्या उत्कृष्ट रीतीने बजावली की कोणाच्याही मनात कोणत्याही तऱ्हेची शंका येण्यास कारण नव्हते. जनार्दन स्वामींची समाधी उतरल्यावर ते बाहेर आले. त्यांना एक चिठ्ठी पडलेली दिसली. त्यात पुढे मजकूर होता, शत्रूची धडक, बादशहाकडून तातडीचा हुकूम. आपण ध्यानस्थ, हुकुमाची अवज्ञा होऊ नये म्हणून हे साहस करीत आहे. क्षमा असावी. हा मजकूर वाचल्यानंतर स्वामीजी अगदी थक्क होऊन गेले. आपल्या शिष्याची समयसूचकता आणि धार्ष्टय पाहून त्यांना धन्यता वाटली. थोड्याच वेळात रणवीर एकनाथ गडावर आले आणि स्वामीजींना शिरसावंदन केले. दोघांची दृष्टादृष्ट झाली, पण दोघांच्याही तोंडून शब्द फुटेना. त्यांचे अंतःकरण भरून आले होते. नंतर स्वामीजींनी आपल्या शिष्याचे कौतुक करून त्यांची पाठ थोपटली. शिष्याला यापेक्षा गौरवास्पद अशी दुसरी गोष्ट कोणती? रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. कथा संपूर्ण ऐका.